नमस्कार मंडळी. तर मी तनिषा जाधव डेली टी तडकामध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत सुंदर सुरेख असे थंडीवरती रामबाण उपाय म्हणजे मेथीचे लाडू. हे तुम्ही कंबरदुखीसाठी, सांधेदुखीसाठी किंवा गरोदर महिलांसाठी खूप छान लाडू आहेत. ह्याच्याने इम्युनिटी वाढते. हे तुम्ही लहान मुलांनाही रोज देऊ शकता. तर चला बघूया आपण हे कसे बनवायचे. तर त्यासाठी मी घेतले इथे 100 ग्रॅम मेथी. तर मेथी भाजून आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे. तर इथे मी 100 ग्रॅम मेथीची पावडर करून घेतली आहे. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे तूप. तर आपण तूप ह्याच्यामध्ये पूर्ण टाकायचं आहे, जेणेकरून ती मेथीची जी पावडर आहे ती छान अशी भिजली जाईल. कारण का काय होतं, आपण जर तुपात भिजवून ठेवली मेथीची पावडर, त्याचा जो कडवटपणा असतो तो जरा कमी होतो आणि लाडू खायलाही छान लागतात. तर हे बघा, असं मी तुपात हे छान भिजवून ठेवलं आहे. आता आपण ह्याला एक अर्धा तास साईडला ठेवायचं आहे भिजायला. तोपर्यंत आपण दुसरं आपलं काम करून घ्यायचं आहे. तर इथे हे जे जिन्नस आहेत ते आपल्याला सगळे भाजून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे मी घेतली आहे खारीक पावडर. इथे मी सगळे जिन्नस एका वाटीने घेतले आहेत मोजून. हे जवस आहेत. 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे किसून. त्याच्यामध्ये काजू, बदाम, हे डिंक आहे. आणि इथे मी घेतलेत 1 वाटी मखाने आणि गूळ घेतला आहे मी अर्धा किलो गूळ घेतला आहे. छान असं किसून घेतलं आहे. तर आपण काय करायचं आहे, सगळे जिन्नस छान असे तुपात भाजून घ्यायचे. इथे मी 2 चमचे तूप घेतलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला सगळे जिन्नस असे भाजून घ्यायचे आहेत. तर हे बघा, इथे मी सगळ्यात आधी बदाम भाजून घेते. बदामाने काय होईल, असे त्याच्यामध्ये जे भाजल्यानंतर त्याचे छोटे-छोटे जे तुकडे येतात लाडूमध्ये, ते खायला खूप छान लागतात आणि त्याच्याने एक प्रकारेचा लाडवाचा जो कडवटपणा आहे तो कमी होतो. त्यामुळे ते बदाम भाजून झाल्याच्या नंतर आता मी इथे काजू घेतलेत. तर काजू आपल्याला छान लालसर होईपर्यंत असे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, आपले काजू असे भाजून झालेत. तुम्ही या लाडूमध्ये जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बिया जर ॲड करायच्या असतील, जसं की सूर्यफुलाच्या बिया असतात, भोपळ्याच्या बिया असतात, त्याही लाडूमध्ये खूप छान लागतात. तुम्हाला खसखसही तुम्ही टाकू शकता लाडूमध्ये अजून. तर हे बघा, आता इथे मी मखाणे छान तुपात भाजून घेतलेत. छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला मखानेही भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, आता याच्यामध्ये मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे. तर ही आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जास्तही लाल होऊ द्यायचं नाही किंवा जास्तच जर ते भाजलं गेलं तर त्याचा कडवटपणा येईल लाडवांमध्ये. त्यासाठी हलकं लालसर होईपर्यंत, सोनेरी रंगापर्यंत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता खोबऱ्यानंतर आपण इथे जवस घेतलं आहे. जवसही आपल्याला हलका असा परतून घ्यायचा आहे. हे बघा, असं हलका-हलका परतून घ्यायचं आहे. आपला जवसही आता चांगला भाजून झाला आहे. ह्यालाही आपण काढून घेणार आहोत साईडला. आता परत मी ते तूप घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी डिंक टाकणार आहे. डिंकही आपल्याला छान असं फुलवून घ्यायचं आहे. चारी बाजूने असं परतत-परतत ते छान असं फुललं पाहिजे. जास्त करपवायचं नाही आहे डिंकालाही, कडवटपणा येऊ शकतो त्याच्यामुळे लाडवांमध्ये. हे बघा, आपलं डिंक छान असं फुललं आहे. आता हे डिंक आपण काढून घेणार आहोत. बघा, असं आपलं डिंकही झालं आहे. आता परत मी थोडं तूप घेऊन त्याच्यामध्ये जी आपली खारीक पावडर असते ती भाजून घेणार आहे. ह्याच्याने काय होतं, आपल्या लाडवाला चव खूप छान येते. खारीक पावडर भाजून घेतली ना, खायला लाडू खूप छान लागतात. त्यामुळे इथे मी खारीक पावडर आहे ती थोडी अशी परतून घेतली. आता सगळे जिन्नस आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत. हे बघा, अशी पावडर करून घेतली आहे मी सगळ्या जिन्नसची. हं. आता त्या झाल्याच्या नंतरला त्याच कढईमध्ये मी थोडं तूप घेऊन त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर इथे मी अंदाजे 3 डब्बे असे गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही इथे अर्धा किलो गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. मी माझ्या अंदाजाने जे श्रीखंडाचे डबे असतात तसे 3 डब्बे असे पीठ घेतलं आहे. तर हे छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाने काय होतं, लाडू वळायलाही छान होतात आणि त्याच्याने चवही छान येते लाडवाला. आता इथे मी गुळाचा पाक करते. त्यासाठी तूप आणि गूळ मिक्स करून त्याचे छान असा पाक बनवला आहे. तर बघा, आपल्या इथे गहू छान असे गव्हाचं पीठ भाजून झालं आहे. त्याच्यामध्ये आपले सगळे जिन्नस जे बारीक केलेले असतील, त्याची पावडर केलेली आपण, ते सगळे एकत्र मिक्स करायचे आहेत. याच्यामध्ये जे आपलं मेथीचं मिश्रण होतं तयार केलेलं तेही मिक्स करायचं आहे. माझ्याकडून ती क्लिप घ्यायची राहिली. छान असं मिक्स करायचे, एकजीव करून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये जो गुळाचा पाक तयार झालेला तो आपण टाकायचा आहे. अर्धा किलो गूळ खूप होतो ह्या एवढ्या प्रमाणासाठी. तर बघा, छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकलं आहे
अर्धा चमचा वेलची पूड. वेलची पूडने कसं आपल्या लाडवाला सुगंधही खूप छान येतो आणि चवही छान येते. हे सगळं छान असं परतून झाल्यावरती आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत. बघा लाडूही किती छान सुरेख असे वळले जात आहेत, ना फुटत आहेत आणि पटपट वळले जात आहेत. तुम्ही आरामात हे सगळे लाडू वळवू शकता. असं पण नाही की तुम्हाला सारखं-सारखं हे मिश्रण गरम करावं लागेल किंवा सारखे-सारखे तुमचे लाडू फुटतील असंही काही नाही. एकदा तुम्ही जे मिश्रण बनवलं त्याच्यातच तुमचे बघा हे सगळे लाडू किती छान सुंदर असे झालेत. खायलाही खूप चविष्ट आहेत. सबस्क्राईब माय चॅनल.